गाईस मला फुटलेला मोदक दिलाय. फुटलेला नाही. हॅलो गाईज अँड व्हेरी गुड मॉर्निंग. नवीन दिवसात तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवारचा दिवस आणि आम्ही चाललो आहेत फर्स्ट टाइम दोघं एकत्र लग्नानंतर सिद्धिविनायक टेम्पल मध्ये. आणि सकाळचे आता वाजले आहेत 5:15 5 मिनिटं आहेत. सो आम्हाला 5:15च्या आधी पोहोचायचं आहे. ऑलमोस्ट आम्ही 5-10 मिनिटात पोहोचू सिद्धिविनायक टेम्पलला. आरती मिळायची शक्यता आहे. आम्ही खास आरतीसाठी चाललोय आणि नैवेद्य दाखवायला चाललोय देवाला. सो लेट्स सी. आणि खूप एक्सायटेड आहे. प्रांजलीची खूप इच्छा होती सिद्धिविनायक टेम्पलला व्हिजिट करायची, माझी पण खूप इच्छा आहे. आणि आम्ही गाडीने चाललोय. आम्ही डिसाईड केलेलं बाईकने जाऊ, पण बाईकने वेळ घेतला असता आणि थंडी पण आहे खूप, तर हवेने आजारी पडायची शक्यता, म्हणून मी बोललो अवॉइड करूया. गाडीनेच फटाफट निघूया आणि 20 मिनिटात लगेच पोहोचूया. सो चला, ऑन द वे आहे, 5 मिनिटात पोहोचू. सो आम्ही ऑलमोस्ट आता दादरला पोहोचलो आहेत. सो इथून लेफ्ट घेतो हायवेवरून. अंधार आहे पूर्ण. तो मॅप मध्ये तुम्ही बघू शकता किती मिनिटं दाखवत आहे. 6 मिनिट्स दाखवत आहे. आणि प्रांजलीने सकाळ सकाळ उठून बाप्पासाठी 3 वाजता उठून मी उकडीचे मोदक बनवले. वाह वाह. रोज उकडीचे मोदक आणि नॉर्मल. अच्छा, रोज पण बनवले. मी आता खाऊ शकतो का? सो थंडीचे दिवस आहेत तर उजेड लेट होतो, म्हणून 7 पर्यंत तरी उजेड झाला पाहिजे. 6:30 नंतरच ऑलमोस्ट झाला पाहिजे. सो हे आहे ॲक्वालाईन राईट साईडला. आणि आम्ही ऑलमोस्ट आता 4-5 मिनिटात पोहोचू. लाईने पोहोचलो आम्ही सिद्धिविनायकला. आता सिद्धिविनायक तुम्ही मागे बघू शकतात देऊळ. सो गाईस समोर इथे पार्किंग लावलेली आहे आणि सकाळचा वेळ आहे म्हणून पार्किंगचा काही इश्यू नाही आहे. घेतलेली पण दुर्वा आणि हे फुल घेतो. उकडीचे मोदक येते आणि त्या आरती चालू. हे काय बोल. रोज उकडीचे मोदक आणि खाली नॉर्मल उकडीचे मोदक. टोटल 21 आहेत. 21 आहेत. आणि हे आहेत उकडीचे. खायला मी लगेच बंद कर. सो आधी आम्ही ॲक्च्युली वेगळ्या लाईनमध्ये होतो आणि आम्हाला नव्हतं माहिती फर्स्ट टाईम आलो आहेत म्हणून. 6 नंबर लाईन जी लाईन आहे तिथून नैवेद्य दाखवतात. सो आम्ही नैवेद्य दाखवणार म्हणून आमच्यासाठी थोडी सेपरेट लाईन. गुड मॉर्निंग मी. आणि प्रांजलीला पण नव्हतं माहिती. खूप अशी झिगझॅग लाईन आहे आणि आय थिंक आम्हाला 1 तास तरी लागेल, अर्धा तास तरी लागेल. किती काय वाटते किती वेळ लागेल? अर्धा तास. पेशन्सचा गेम आहे. पेशन्स. किती वेळ लागेल तुला काय वाटतं? अर्धा तास. मी बोलतो 1 तास. 7 वाजतील बघ. 1 तास नाही, अर्धा तास. आमचं दर्शन झालेलं आहे. सो 1 मिनटं रोड क्रॉस करतो. सो कसं वाटतं दर्शन घेऊन? मस्त. सो आम्हाला 1 तास लागला, जास्त नाही ना. चल 1 तास लागला दर्शनाला. सो आज मंगळवार असल्यामुळे गर्दी तर भयानक होती, पण असं वाटलं नाही की गर्दी होती आणि दर्शनाचं झालं. खूप मस्त वाटते आता दर्शन घेऊन. आणि गाडी इकडे पार्क होती अँड रूल्स आर मेड टू ब्रेक. चला. आणि एक सीन बघा, किती घाई आहे बघा या मुलीला. छोटीशी जागा आहे तरी तिला शिरायचं आहे.
हा आणि एक सीन झाला आली ना मी बरोबर. हो आली तू बारीक आहे खूप. सो सीन सांग ना काहीतरी, माझं काय झालं कंडिशन. मला वाटलं परत माणूस देवळात कधी येणार नाही. असं माईक नाही, आमचा पडला दरवाजा खाली. दोघांनी आम्ही माईक लावला होता आणि माईकचा जो मॅग्नेट असतो तो निघून पडला. जेव्हा तुम्ही हेवी क्वालिटीचा माईक वापरतात आणि तो खूप एक्सपेन्सिव्ह असतो आणि असं तो पडतो मंदिरात कुठे पण, गर्दीमुळे मॅग्नेटचं निघालं, आय डोंट नो काय झालं. आणि दोघांचा गायब झालेला, दोघांचा. प्रांजलीचा अडकला होता कुठे मध्ये अडकला आणि माझा डायरेक्ट खाली पडला. आणि पडला तर पडला, दोघांचे माईक नंतर मिळाले पण मॅग्नेट गायब झालं. तर प्रांजलीचा मॅग्नेट गायब झालं, मला सगळं माझा माईक बरोबर मॅग्नेट खिशात पडला आणि मधून माईक पडला. सो माझा सेफ आहे, प्रांजलीचा माईक सेफ आहे पण मॅग्नेट हरवलं. पण ठीक आहे, एक्स्ट्रा मॅग्नेट आहे त्याच्यासोबत आलेलं एक्स्ट्रा मॅग्नेट. सो नो इश्यू, ठीक आहे. जे पण होते ते चांगल्यासाठी होते. देवाने मॅग्नेट घेतलं, आपल्याला खूप मोठं काहीतरी भेटणार आहे. येस, दिस इज व्हॉट इट इज. सो दिस इज द पॉवर ऑफ गणपती बाप्पा. सो चला निघूया. आणि उजेड होत आला आहे आणि फाईन नाही लागली आहे गाडीला. सो ऑब्व्हियसली 8-9 नंतर ट्रॅफिक चालू होतं, तर तेव्हा ट्रॅफिक पोलीस येतात, तेव्हा नो पार्किंगमध्ये रूल्स तुमचे चालू होतात. सो आता सेफ आहे आणि आम्ही निघू आता. सो लेट्स गो. कसं वाटतं तुला? आणि प्लस एक गोष्ट तर विसरलो मी, जे माईकच्या नादात मी विसरलो होतो. आणि आता खायची वेळ आली आहे. मोदक, उकडीचा मोदक. हा आहे उकडीचा मोदक. आणि दुसरा काय होता? रोज उकडीचं मोदक. आणि दुसरा होता रोज उकडीचा मोदक. सो मी दोन्ही एक एक खाणार आहे आणि घरी पूर्ण डब्बाच फिनिश करणार आहे. हो हो. सो मी खाणार आहे उकडीचा मोदक, आहे रोज उकडीचा मोदक. आणि हा आहे नुसता उकडीचा मोदक. साधी मी काय खाऊ, रीड करू तुम्हाला? रोज खातो. येस, हा रोज पेटल. हाफ दाखवायचं ना मध्ये काय होतं? नाही एकच प्रसाद आहे तो. गाईज, रोज फ्लेवर मोदक. आणि हा फक्त फ्लेवर नाही, ह्याच्यात रोज पण टाकलेले आहेत, रिअल रोज. हा काय बोलू तुला, काय तारीफ करू? तू का आणि तारीफ कर सोडा ती. मी नेहमीच बनवते. मी घेतो, मी मोठावाला घेईल. हा घे, चल आगे मोठा. अरे मी घेतो थांब. छोटा गाईज, मला फुटलेला मोदक दिलाय. फुटलेला नाही हा. दोन्ही डिफरंट आहेत टेस्टला. टिश्यू मी आहे, बिल होतं ते त्याला पुसलं. दोन्ही टेस्टला डिफरंट आहे, दोघांच्या सगळ्यात बेस्ट आहेत. आणि जर तुम्हाला उकडीचे मोदक खायचे असतील तर तुम्हाला एक नंबर देतो, तिथे तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही मिळतील. फक्त ऑर्डर करा, व्हॉट्सअप करा, नाही तर कॉल करा, काही पण करू शकता. तुम्हाला दोन्ही प्रकारचे मोदक मिळतील. बाय प्रांजलीज किचन. त्यामुळे काहीच मला जरा खाऊ दे, मला पूर्णपणे टेस्ट घेऊ दे मोदकाची. एक मोदक दे ना. हे मानस. हा प्रांजली, बोललो नाही, बस झालं आता. प्रसाद आहे, तू सगळ्यांना मिळायला पाहिजे. एक दे ना. नेहमी कुठे घरी जाऊ. एक दे. नाही आता नाही. थोडासा नाही. एक नाही. खरंच नाही. ते मी बॉक्स ठेवतो. नाही मी ठेवतो. आणि ते घरी जाऊन खा ना. एक नाही, मी घरी नाही खाणार. मी घरी हातच नाही खाणार. कोणता पाहिजे? कोणता तुला? उकडीचा दे. हा घे. नाही उकडीचा दे. उकडीचा हा घे. पहिला काहीच परत छोटा दिला मला. आहा, तो काही चला निघूया. मी मोदक फाटकन ड्राईव्ह करणार आता. मजा आली. आता परत मागू नकोस प्लीज, मिळणार नाही. एकदम नाही.
मी घेतो